पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी खारगेंच्या अध्यक्षतेखाली समिती आज पुण्यात येण्याची शक्यता। 42 कोटींचं मुद्रांक शुल्क आकारलं जाणार। मात्र कंपनीचं भांडवल 1 लाख असताना 42 कोटी कोण भरणार असा सवाल। अजित पवारांना कोण टार्गेट करते ते त्यांनी तपासावं, त्यांच्या मुलावर आरोप करणारे अजित पवारांच्या जवळचे गुलाबराव पाटील यांचा हा मोठा दावा। राज ठाकरे यांच्या सुरक्षेचा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून आढावा। शिवतीर्थ निवासस्थानाबाहेरील गस्त वाढवली। मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार। आम्हाला कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा आहे। आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांची माहिती। नाशिकमधील मनसेच्या बैठकीला काँग्रेसने कोणताही प्रतिनिधी पाठवला नाही। कुणी गेले असतील तर नोटीस पाठवणार, सपकाळ यांचं वक्तव्य। मनसे युतीचा प्रस्ताव आल्यास राष्ट्रीय पातळीवरती चर्चा करू, सपकाळ यांची माहिती। कोल्हापूरच्या चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र। मुश्रीफांच्या मध्यस्थीने माजी आमदार राजेश पाटील आणि नंदा बाभुळकर हे एकत्र निवडणूक लढवणार। मुश्रीफांनी भाजप विरोधात मोठ बांधल्याचं चित्र। प्रवक्तेपदावरून नाव काढलं तरीही पक्षाचं काम जोमाने करणार, रुपाली ठोंबरे पाटलांची प्रतिक्रिया। तर कारवाईविषयी अजित पवारांना भेटून चर्चा करेन, ठोंबरेंची ही माहिती। वर्षा निवासस्थान परिसरामध्ये महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी काँग्रेसचं आंदोलन। फडणवीसांच्या वर्षा बंगल्याला घेराव घालण्याचा काँग्रेसचा इशारा। काही आंदोलक पोलिसांच्या ताब्यात। संतोष देशमुखांनंतर तुझाच नंबर होता, दम असेल तर परळीमधील जगमित्र या कार्यालयात ये। जरांगेंचे सहकारी गंगाधर काळकुटेंना अज्ञाताकडून जिवे मारण्याची धमकी। भाजप आणि संघाची संयुक्त बैठक। अजेंड्याचे विषय प्राधान्याने सोडवा, विकास कामं जनतेपर्यंत पोहोचवा, हिंदुत्वाचा मुद्दाही अधोरेखित करा, पदाधिकाऱ्यांना हे निर्देश। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची नियुक्ती। प्रसाद लाड आणि विहंग सरनाईक यांच्या माघारीनंतर नाईक यांची बिनविरोध निवड।